नमस्कार। शब्दों में रोशनी, कहानियों में दीप। कहानी दीप की जुबानी में आपका स्वागत है। आज हम बात करेंगे हमारे पावन हिंदू पर्व नववर्ष गुड़ी पाडवा की, मेरे यानी दीप के अंदाज में। गुड़ी पाडवा जेव्हा थंडीच्या गार वाऱ्यांची चाहूल हळूहळू दूर सरकू लागते, जेव्हा झाडांच्या ओसाड फांद्यांवर नव्या पालवीचं कोवळं हसू उमलतं, जेव्हा वाऱ्याची प्रत्येक झुळूक वसंत ऋतूच्या मंद गोड सुगंधाने दरवळू लागते, तेव्हा निसर्ग जणू आपल्याला हळूच सांगतो, एक नवी सुरुवात आपली वाट पाहत आहे. आणि ह्याच नाविन्याचं आनंदाने स्वागत करणारा सण म्हणजे हिंदू नववर्ष गुढी पाडवा. हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्षाची सुरुवात होते. असं मानलं जातं की ह्याच पवित्र दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली. म्हणूनच हा दिवस दिनदर्शिकेचं पान बदलण्याचा नसतो, तर हा दिवस असतो नवीन सृजनाचा आरंभ, नव्या ऊर्जेचा स्पर्श, नव्या संकल्पनांची चाहूल. महाराष्ट्रात या दिवशी प्रत्येक घरासमोर अभिमानाने उभी राहते एक सुंदर गुढी. एक साधी बांबूची काठी, पण तिच्यावर सजलेलं असतं आपल्या संस्कृतीचं, आपल्या विश्वासाचं सौंदर्य. रंगीत रेशमी कापड, कडुलिंबाची आणि आंब्याची पानं, फुलांची सुगंधी माळ, सुमधुर साखरेच्या गाठी आणि सर्वात वर चमकणारा तांब्या किंवा चांदीचा कलश. ही गुढी फक्त परंपरा नाही, ही आहे विजयाचं प्रतीक, समृद्धीचं चिन्ह आणि मांगल्याचा आशीर्वाद, जी उंच उभी राहून सांगते, जीवनात आशा आणि प्रकाश कधीच संपत नाहीत. ह्यासोबतच तयार केला जाणारा खास तीर्थप्रसाद, कडुलिंबाचा कोवळा फुलोरा, नवी चिंच, गूळ, हिंग, जिरेयुक्त. गुढी पाडव्याचं जेवणही तितकंच पारंपरिक आणि स्वादिष्ट. पुरणपोळी, श्रीखंडपुरी, बटाट्याची भाजी, वरणभात आणि साजूक तूप. कडू, गोड, आंबट, स्निग्ध सगळे स्वाद एकत्र. जणू काही सांगतात, प्रत्येक चव स्वीकारली तरच आयुष्य सुंदर होतं. काही मान्यतांनुसार गुढीपाडवा प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्येला परतण्याच्या आनंदाशी जोडला जातो, तर काही जण राजा शालिवाहन यांच्या विजयाची आठवण म्हणून साजरा करतात. एकच सण, एकच भावना, पण अनेक सुंदर नावं. महाराष्ट्रात गुढीपाडवा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये उगादी, सिंधी समाजात चेतीचंड, काश्मीरमध्ये नवरेह आणि ह्या वर्षी राजस्थानमध्ये राजस्थान दिवस. नावं वेगळी पण भावना एकच, नवी सुरुवात, नवी आशा, जीवनाचा नवीन विश्वास. झाडांवर फुटणारी नवी पालवी, आंब्याच्या मोहराचा दरवळ आणि नवजीवनाची नवी ऊर्जा. जणू निसर्ग स्वतःला सांगतो, शुष्क पानगळीनंतरच वसंताचं नवचैतन्य बहरतं. म्हणूनच ह्या गुढीपाडव्याला आपल्या मनातही एक गुढी उभी करा, आशेची, सकारात्मकतेची, नवनिर्माणाची, नवस्वप्नांची. कारण नववर्ष आपल्याला नवीन संधी देतं, पुन्हा एकदा हसण्याची, पुन्हा एकदा जगण्याची, पुन्हा एकदा स्वप्न पाहण्याची. या सुंदर भावनेसोबतच आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुमच्या आयुष्याची गुढी आशेने, आनंदाने आणि यशाने उंच फडकावी, हीच मंगल कामना. फिर मिलेंगे एक नए एहसास के साथ. कहानी दीप की जुबानी.